तर चॅप्टरचं नाव काय, युनिट्स अँड मेजरमेंट. ठीक आहे, तर या चॅप्टरमध्ये आपण युनिट्स विषयी शिकणार आहे. त्यानंतर डायमेन्शन कसे काढायचे ते शिकणार आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला कसा फाइंड करायचा ते शिकणार आहे, आणि नंतर काय मेजरमेंट. मग मेजरमेंट कोणाकोणाचं करायचं आहे, लेंथ, मास आणि टाईम तिघांचं मेजरमेंट आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात फर्स्ट जो पार्ट आहे तो सगळ्या युनिट्स विषयी. युनिट्स म्हणजे काय असतात, स्टँडर्ड टू मेजर एनी फिजिकल क्वांटिटी. एखादी फिजिकल क्वांटिटी आहे तिला मेजर करायचं आहे, तर तिचं एक स्टँडर्ड युनिट असणार आहे, ते म्हणजे काय, ते तुमचे युनिट्स येते. मग त्यात फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, क्वांटिटीज दोन प्रकारच्या आहेत. ठीक आहे, क्वांटिटीज दोन प्रकारच्या आहेत. तर त्यात फर्स्ट क्वांटिटी येते ही फिजिकल क्वांटिटी येते. ठीक आहे, आणि दुसरी जी असते ती नॉन फिजिकल क्वांटिटी असते. फिजिकल आणि नॉन फिजिकल क्वांटिटी. तर फिजिकल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज ज्या काय आहेत मेजरेबल आहेत. अशा क्वांटिटीज ज्या काय आहेत मेजरेबल आहेत त्यांना काय म्हणणार, फिजिकल क्वांटिटीज म्हणणार. द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड त्यांना काय म्हणणार, फिजिकल क्वांटिटीज म्हणणार. आणि ज्या क्वांटिटीज मेजर नाही करू शकत त्या येतात नॉन फिजिकल क्वांटिटीज. मग एक्झाम्पल काय काय येऊ शकतात, सॉरो, ठीक आहे, ग्रीफ, त्यानंतर हॅपीनेस, हे सगळं काय नॉन फिजिकल क्वांटिटीज आहेत. ठीक आहे, तर यांना मेजर करता येत नाही. अशा क्वांटिटीज ज्यांना मेजर नाही करता येत त्या नॉन फिजिकल क्वांटिटीज आहेत, आणि ज्यांना मेजर करता येतं त्या फिजिकल क्वांटिटीज. मग ह्या फिजिकल क्वांटिटीजचा काय असणार आहे, स्टँडर्ड असणार आहे एक मेजरमेंटचा, तो म्हणजे काय, तो युनिट येतो. ठीक आहे, स्टँडर्ड टू मेजर आणि फिजिकल क्वांटिटी. अशी क्वांटिटी जिला आपल्याला मेजर करता येतं तिला एक स्टँडर्ड असणार आहे, ते काय असणार आहे, ते काय असणार आहे, युनिट. ठीक आहे, स्टँडर्ड टू मेजर आणि फिजिकल क्वांटिटी, त्याला काय म्हणणार आहे आपण, युनिट. जर सपोज आता एखादी वस्तू आपण घ्यायला गेलो, फॉर एक्झाम्पल जर दुकानात तुम्ही राईस घ्यायला गेला असतो. ठीक आहे, दुकानात राईस घ्यायला गेला, आणि जर सपोज तुझ्या मम्मीने तुला सांगितलं होतं की बाबा 5 किलोचा राईस आण. ठीक आहे, काय सांगितलं होतं, 5 kg राईस आण. ठीक आहे, ठीक, तर काय सांगितलंय, 5 kgचा राईस आण. तर 5 kgचा राईस म्हणजे काय, की आता 5 किलोचा राईस आणायचा आहे तुला. ठीक आहे, बट जाता जाता काय झालं की तू फक्त 5 लक्षात ठेवला आणि किलो विसरून गेला. ठीक आहे, मग तो दुकानदाराला जाऊन काय म्हणशील की बाबा 5 किलो म्हणायचं होतं, तू काय म्हटला फक्त 5 राईस द्या. तर 5, मग त्यात तो काय विचारेल, 5 काय देऊ, 5 राईसचे दाणे देऊ, ठीक आहे, किंवा 5 ग्राम देऊ की 5 किलो देऊ. ठीक आहे, 5 kg देऊ, 5 ग्राम घेऊ की 5 फक्त राईसचे दाणे देऊ. ठीक आहे, मग युनिटचं महत्त्व काय की बाबा जर तुला माहीत नसेल की काय युनिट आहे तर त्याच्यावरून तुला क्वांटिटी डिसाईड करता येणार नाही. ठीक आहे, मग एखादी फिजिकल क्वांटिटी आहे, द स्टँडर्ड टू मेजर एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. ठीक आहे, मग युनिट्स आता दोन प्रकारचे असतील. तर फर्स्ट जो प्रकार असणार आहे युनिटचा तो असेल फंडामेंटल युनिट. आता याच फिजिकल क्वांटिटीजचे परत टाईप पडतील, ते म्हणजे फंडामेंटल आणि डिराइव्ड. फिजिकल क्वांटिटीज हे कशात हे होतील, डिवाइड होतील, फंडामेंटल आणि डिराइव्ड. ठीक आहे, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे, तर फंडामेंटल क्वांटिटी, फंडामेंटल हा वर्डच म्हणजे काय, बेसिक, बेसिक क्वांटिटीज. ठीक आहे, देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज ज्या दुसऱ्यांपासून डिराइव्ड नाही. ठीक आहे, त्या इंडिपेंडंट आहे, त्यांना दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीची गरज लागत नाही. मेजरमेंटसाठी दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीची गरज लागत नाही, त्या म्हणजे काय येतात, फंडामेंटल क्वांटिटी येतात. मग फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे बेसिक क्वांटिटीज. अशा टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. किती आहेत, 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. तर त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, फर्स्ट येते लेंथ. ठीक आहे, लेंथ ही काय फंडामेंटल क्वांटिटी जिला कोणाची गरज लागत नाही. डायरेक्ट स्केल घेतो आपण, स्केलने मेजर करू शकतो, टेपने मेजर करू शकतो. लेंथ ही कोणावर डिपेंडंट नाही. त्याच ठिकाणी जर डिराइव्ड क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय, ज्या दुसऱ्यावर डिपेंडंट आहेत, त्या काय डिपेंडंट आहेत. मग त्याचं एक्झाम्पल काय घेऊ शकतो, एरिया. एरिया ही कोणावर डिपेंडंट आहे, लेंथवर डिपेंडंट आहे. हा कारण एरियाचा फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेथ. अशा क्वांटिटी ज्या दुसऱ्यावर डिपेंडंट आहेत त्या काय येणार आहेत, तुमच्या डिराइव्ड क्वांटिटीज येणार आहेत. ठीक आहे, अशा क्वांटिटीज ज्या कोणावर डिपेंडंट नाही त्या इंडिपेंडंट आहेत, ते काय येणार आहे, फंडामेंटल क्वांटिटीज. तर त्यात फर्स्ट क्वांटिटी काय येते, लेंथ, नंतर येते मास, नंतर येतं टाईम, नंतर येतं टेम्परेचर, नंतर येतं लुमिनस इंटेन्सिटी. ठीक आहे, नंतर काय येतं करंट. ठीक आहे, इलेक्ट्रिक करंट, आणि नंतर येतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स.
तर ह्या बेसिक क्वांटिटीज आहेत. या बेसिक क्वांटिटीज म्हणजेच फंडामेंटल क्वांटिटी येतात. देर आर 7 बेसिक क्वांटिटीज, 7 फंडामेंटल क्वांटिटीज. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, लुमिनस इंटेन्सिटी, करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. लुमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स आता समजणार नाही, ते पुढच्या क्लासेसमध्ये समजून जाईल. ठीक आहे. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, लुमिनस इंटेन्सिटी, करंट आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स ह्या काय फंडामेंटल क्वांटिटीज. या फंडामेंटल क्वांटिटीजला यूज करून आपण ज्या क्वांटिटीज बनवतो त्या म्हणजे असणार आहेत डिराइव्ड क्वांटिटीज. या फंडामेंटल क्वांटिटीजचा वापर करून आपण काही क्वांटिटीज, नवीन क्वांटिटीज बनवल्या, त्या काय असणार आहेत डिराइव्ड क्वांटिटीज असणार आहेत. मग त्या डिराइव्ड क्वांटिटीजमध्ये फर्स्ट जर एरिया लिहिलं, सेकंड काय लिहू शकतो वेलॉसिटी, कारण वेलॉसिटी कोणावर डिपेंडेंट आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, म्हणजेच लेंथ आणि टाइमवर डिपेंडेंट आहे. लेंथ आणि टाइमला एकत्र करून आपण काय बनवतोय वेलॉसिटी बनवतो. याचा अर्थ वेलॉसिटी ही कोणती क्वांटिटी आहे डिराइव्ड क्वांटिटी आहे. ठीक आहे. क्वांटिटीज कशामध्ये डिवाइडेड आहेत फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटीज. फंडामेंटल म्हणजे बेसिक क्वांटिटीज येतात, त्यात 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. डिराइव्ड क्वांटिटीज या फंडामेंटल क्वांटिटीजला एकत्र करून किंवा फंडामेंटल क्वांटिटीजचं काहीतरी मिक्सचर करून बनवलेल्या क्वांटिटीज म्हणजे काय डिराइव्ड क्वांटिटीज, ज्या दुसऱ्यावर डिपेंडंट असतात. समजले. आणि मग ह्या फंडामेंटल क्वांटिटीजला जे युनिट लागतात तेच म्हणजे फंडामेंटल युनिट येतील. याच डिराइव्ड क्वांटिटीजला जे युनिट लागतील ते म्हणजे काय येतील डिराइव्ड युनिट्स येतील. तर यातच ह्याच फिजिकल क्वांटिटीमध्ये काही अजून युनिट्स आहेत, ते म्हणजे येतात सप्लिमेंटरी युनिट्स. काय येतात सप्लिमेंटरी युनिट्स. तर सप्लिमेंटरी म्हणजे काय एखाद्या गोष्टीचं एक्स्ट्रा काहीतरी घेणं. ठीक आहे. पेपर आहे, आन्सर शीट आहे, आन्सर शीटला आपण सप्लिमेंट लावतो, म्हणजे काय लावतो एक एक्स्ट्रा शीट लावतो ना. ठीक आहे. तर ती एक्स्ट्रा शीट म्हणजे काय आपली सप्लिमेंट आहे. ठीक आहे. किंवा मग जिमला गेल्यानंतर सप्लिमेंट्स घेतो. तर सप्लिमेंट्स घेतो म्हणजे काय आपल्या डाएटच्या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी घेतो त्या डाएटमध्ये चपाती भाजी याच्यात इन्क्लुडेड नाही, म्हणजे काय घेतो आपण सप्लिमेंट्स. ही एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये काहीतरी घेतो. एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये प्रोटीन घेणं म्हणजे काय होतं सप्लिमेंट होतं. ठीक आहे. तर सप्लिमेंटरी काही क्वांटिटीज आहेत, त्या 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. फर्स्ट काय प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. फर्स्ट आहे प्लेन अँगल आणि सेकंड काय आहे सॉलिड अँगल. ठीक आहे. प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. मग प्लेन अँगल म्हणजे काय आजपर्यंत जेही अँगल आपण पेपरवर काढत आलो हे समजलंय. आजपर्यंत जेही अँगल्स आपण पेपरवर काढत आलो 2D फिगर आपण काढत आलो तो म्हणजे काय तो प्लेन अँगल येतो. ठीक आहे. मॅथ्समध्ये अँगल अँड मेजरमेंट टॉपिक आहे. त्या अँगल अँड मेजरमेंट टॉपिकमध्ये तुम्ही S = R θ हा फॉर्म्युला लिहिला, लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला. ठीक आहे. तर तिथे काय होता तो प्लेन अँगल होता. असा अँगल जो एका प्लेन शीटवर काढलाय तो काय होतो प्लेन अँगल होतो. किंवा एक 2D फिगर असते, ती 2D फिगर म्हणजे काय ते प्लेन अँगल येते. आणि सॉलिड अँगल म्हणजे काय त्याचीच 3D फिगर होते. ठीक आहे. जर कलिंगड आहे, कलिंगड ज्यावेळी आपण चेक करायचं आहे ना की ज्यावेळी ते लाल आहे की नाही तर काय करतो तो जो फ्रूट सेलर आहे तो काय करतो ट्रायंग्युलर शेपमध्ये ते कापतो आणि कापून तो पार्ट ज्यावेळी बाहेर काढतो तो पार्ट कसा दिसतो असं काहीतरी दिसतो ना. ठीक आहे. तर हा जो अँगल असतो ठीक आहे 3D अँगल ना तो, तर हा जो अँगल असतो तो म्हणजे काय येणार आहे सॉलिड अँगल येणार. सॉलिड अँगल म्हणजे त्याचीच काय असते 3D फिगर असते. ठीक आहे. प्लेन अँगल म्हणजे अशीच 2D फिगर. ठीक आहे. तर प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलचा हे डेफिनेशन आहे ती लक्षात ठेवायची. ठीक आहे. प्लेन अँगल S = R θ जर फॉर्म्युला घेतला, हा थिटा म्हणजे प्लेन अँगल येतो. सो प्लेन अँगलचा जर फॉर्म्युला घ्यायचा झाला तर प्लेन अँगल इज आर्क लेंथ म्हणजेच S/R. हा फॉर्म्युला येतो प्लेन अँगलचा. मग प्लेन अँगल कसा डिफाईन करणार, जर सपोज हा सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये एखादा अँगल आहे हा थिटा. ठीक आहे. तर ही आली ह्या सर्कलची रेडियस आणि आर्क लेंथ ही कशाने डिनोट केली एसने. त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट पण म्हणतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थिटा येते, लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे एस येतो. ठीक आहे. लिनियरली तुम्ही जे मूव्ह करता ते एस येणार आहे. इथून या पॉईंटला गेला तर काय तो एस इतकी डिस्प्लेसमेंट झाली, लिनियर डिस्प्लेसमेंट झाली. आणि काय अँगलनी बदल केला ही काय झाली अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाली. ठीक आहे. सो S = काय तो R × θ. ही आर्क लेंथ जी आहे ती काय येते R × θ. तर थिटा फाइंड करायचा. थिटा = काय येतोय मग S/R, वेर S इज आर्क लेंथ. S काय असतं आर्क लेंथ अपॉन R काय असतो रेडियस. तर थिटा म्हणजेच प्लेन अँगल हा काय येतो आर्क लेंथ अपॉन रेडियस. आणि थिटाचा जो युनिट आहे ते युनिट येतं रॅडियन. युनिट ऑफ थिटा इज रॅडियन. थिटा म्हणजेच प्लेन अँगल. प्लेन अँगलचा जो युनिट येणार ते काय येणार आहे रॅडियन येणार. प्लेन अँगल डेफिनेशन काय प्लेन अँगलची द रेशो ऑफ आर्क लेंथ टू द रेडियस. आर्क लेंथ आणि रेडियसचा जर रेशो घेतला तर काय तो प्लेन अँगल येतो. ठीक आहे. प्लेन अँगलचं युनिट लक्षात ठेवायचं आहे काय ते रॅडियन. ही असते 2D फिगर. आणि जर सॉलिड अँगल घ्यायचा झाला तर सॉलिड अँगल काय येणार त्याची 3D फिगर येणार आहे. ठीक आहे. म्हणजेच एखादा स्पिअर आहे, त्या स्पिअरमधला जर एक पार्ट बाजूला काढला म्हणजे सपोज केक आहे
ठीक आहे. केक कट केल्यानंतर जो पार्ट शिल्लक राहतो 3D फिगर असते ना आपल्या ह्याची, ठीक आहे, तर तो म्हणजे काय येणार आहे, सॉलिड अँगल येणार आहे. ठीक आहे. एखादा काहीतरी गोल सरफेस आहे किंवा सॉलिड सरफेस आहे आणि त्या सॉलिड स्पिअरवरून काहीतरी पार्ट आपण जर हा पार्ट सपोज बाहेर काढला, तर बाहेर काढल्यानंतर तो कसा दिसेल, तो असा काहीतरी दिसेल, इथे काहीतरी अँगल असेल, तर हा काय असणार आहे, सॉलिड अँगल असणार आहे, ज्याला डिनोट केलं डी ओमेगाने. एकतर असंही करू शकतो किंवा असंही करू शकतो, त्याला काय म्हणतो, ओमेगा. ठीक आहे. तर डी ओमेगा त्याचा फॉर्म्युला काय बनतो, डी ओमेगा इज डी ए अपॉन आर स्क्वेअर. मग डी ए म्हणजे काय, जेवढा पार्ट काढलाय ना त्याचा अप्पर रेडियस, सरफेसचा एरिया. ठीक आहे. म्हणजे हा डी ए येतो, जेवढा पार्ट केलाय त्याचा एरिया आणि रेडियसचा स्क्वेअर. ठीक आहे. डी ए अपॉन आर स्क्वेअर. डी ए म्हणजे काय, एरिया, त्या पार्टचा एरिया, आणि आर म्हणजे काय, रेडियस. ठीक आहे. डी ए अपॉन आर स्क्वेअर हा काय येणार आहे, सॉलिड अँगलचा फॉर्म्युला येणार. आणि सॉलिड अँगलचं जे युनिट आहे ते युनिट आहे स्टेरॅडियन. काय आहे, स्टेरॅडियन. सॉलिड अँगलचं युनिट काय, स्टेरॅडियन. ठीक आहे. सॉलिड अँगलची डेफिनेशन काय, द रेशो ऑफ एरिया ऑफ अ पार्ट, तो जो पार्ट काढलाय त्याचा एरिया आणि अपॉन स्क्वेअर ऑफ द रेडियस, रेडियसचा स्क्वेअर, आणि त्याचं युनिट काय, स्टेरॅडियन. ठीक आहे. युनिट समजलंय, त्याचं युनिट काय, स्टेरॅडियन. हे झाले सप्लिमेंटरी युनिट्स. मग युनिट्सचे आत्तापर्यंत टाईप पाहिले. युनिट्सचे किती टाईप झाले, 3 टाईप पाहिले. फर्स्ट फंडामेंटल, नंतर डिराईव्ड, आणि नंतर सप्लिमेंटरी. फंडामेंटलमध्ये 7 फंडामेंटल युनिट्स आहेत. त्यांच्यावर डिपेंडंट आहेत ते कोणते, डिराईव्ड युनिट्स. आणि नंतर काय राहतात, 2 जे राहतात ते राहतात सप्लिमेंटरी युनिट्स, जे एक्स्ट्राचे युनिट्स आहेत. ठीक आहे. ते काय राहतात, सप्लिमेंटरी युनिट्स. त्यानंतर असतं सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. सिस्टीम ऑफ युनिट्स, आत्तापर्यंत आपण जे जे युनिट्स वापरत गेलो, जे जे युनिट्स आत्तापर्यंत वापरतोय ते येतात सिस्टीम ऑफ युनिट्सच्या अंडर. ठीक आहे. आत्तापर्यंत जे जे युनिट्स आपण वापरतोय ते येतात सिस्टीम ऑफ युनिट्सच्या अंडर. ठीक आहे. जर काही मूवीज वगैरे पाहिले असतील ब्रिटिशांच्या काळातले, तर त्यावेळी वेट जे होतं ते आपण पाऊंड्समध्ये मोजायचो, किंवा एखादी गोष्ट जर लेंथ मोजायची तर ते फूटमध्ये मोजली जायची. ठीक आहे. आत्तासुद्धा आपण हाईट कशात मोजतो, इंच आणि फूटमध्ये मोजतो. ठीक आहे. तर हे जे आहेत, डिस्टन्स मेजर करणं, वेट मेजर करणं, तर वेट मेजर करण्यासाठी आपण आत्ता जे एक्सेप्ट केलं आहे ते सिस्टीम इंटरनॅशनल आहे. त्यात आपण वेट मेजर करण्यासाठी केजी हे युनिट यूज करतो. बट जुन्या जमान्यात काय यूज केलं जायचं, पाऊंड यूज केलं जायचं, किंवा काय यूज करू शकतो आपण, ग्राम यूज करू शकतो. ठीक आहे. असे काही सिस्टीम ऑफ युनिट्स यूज केले जायचे. तर आत्ता जे एक्सेप्ट केलेलं आहे आपण ते आहे सिस्टीम इंटरनॅशनल, की ज्याच्यात सगळे युनिट्स आपण काय कन्सिडर करतो, सगळे युनिट्स युनिव्हर्सली एक्सेप्टेड असते. युनिव्हर्सली एक्सेप्टेड युनिट्स आपण यूज करतो. मग आता जर सपोज तुम्हाला काहीतरी आता हार घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हार घ्यायचा आहे किंवा एखादं कापड घ्यायचं आहे, तर कापड घेण्यासाठी आपण काय म्हणतो की 1 मीटर कापड द्या, 2 मीटर कापड द्या. पण आपले जे जुने आई वडील, आजी बाबा होते, ते आजी बाबा काय म्हणायचे, 1 हात. ठीक आहे. 1 हात हारान किंवा 1 हात कापडान. ठीक आहे. तर 1 हात म्हणजे काय, त्यांच्यासाठी तो 1 मीटर होता. ठीक आहे. आता 1 हात, प्रत्येकाचा हात डिफर करणार आहे ना, मग दुकानदाराला कसं कळणार की 1 हात कोण किती द्यायचं आहे. म्हणून मग आपण काहीतरी युनिट्स आपण कन्सिडर केले की बाबा एवढीच लेंथ म्हणजे 1 मीटर असणार आहे. तर ते सिस्टीम ऑफ युनिट्स आपण डिसाईड केले. सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये पहिले जे यूज केलं होतं, तर ती सिस्टीम आहे सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स पहिली जी सिस्टीम यूज करत होतो ती म्हणजे कोणती होती, सीजीएस और FPS. ठीक आहे. सीजीएस होती, नंतर आहे FPS फूट पाऊंड सेकंड, नंतर आहे MKS, आणि 4th येते SI. तर सीजीएस म्हणजे काय, लेंथ, मास आणि टाईम, 3 गोष्टी आपल्याला मेजर करायच्या. तर लेंथ मेजर केली सेंटीमीटरमध्ये, तर ती आली सीजीएस सिस्टीममधली. ठीक आहे. आणि जी म्हणजे ग्राम आणि टाईम इन सेकंड, तर ही आली CGS, सेंटीमीटर ग्राम सेकंड ही सिस्टीम. त्यानंतर काय, FPS, मग लेंथ कशात मेजर करायची, फूटमध्ये, मास कशात मेजर करायचं, पाऊंडमध्ये, आणि टाईम कशात मेजर करायचा, सेकंडमध्ये मेजर करायचा, म्हणजे फूट पाऊंड सेकंड सिस्टीम झाली ही. MKS म्हणजे काय, मीटर, किलोग्राम आणि सेकंड, तर ही झाली MKS सिस्टीम. आणि लास्ट काय, SI म्हणजेच काय, सिस्टीम इंटरनॅशनल. तर या सिस्टीम इंटरनॅशनलमध्ये काही युनिट्स आपण असे डिसाईड केले की जे युनिट्स आपण सिस्टीम युनिव्हर्सली एक्सेप्ट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे इथे इंडियामध्ये जर तो म्हटला की बाबा 1 मीटरचा कपडा द्या, तर हेच जर फ्रान्समध्ये जाऊन म्हटला किंवा जर्मनीमध्ये जाऊन म्हटला किंवा UK जाऊन म्हटला, तर तिकडे सुद्धा हेच युनिट्स यूज केले जाणार. 1 मीटर कापड तेवढंच राहणार. 1 मीटर हे इथे जेवढं आहे तेवढंच बाहेरच्या देशात राहील.
वेट इथं जेवढं आहे 1 kg इथं जेवढं आहे तेवढंच 1 kg बाहेर राहील. ठीक आहे. तर असे सिस्टीम ऑफ युनिट्स आपण कन्सिडर केले की असे सिस्टीम ऑफ युनिट्स आपण डिसाईड केले जे युनिव्हर्सली एक्सेप्टेड राहते. तर ते काय येतात सिस्टीम इंटरनॅशनलमध्ये येतात. समजलंय का? समजलंय? ठीक. पुढचा पॉईंट काय? कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. SI युनिट ज्यावेळी यूज करतो त्यावेळी काही ना काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला फॉलो करायला लागतात. ठीक आहे. रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला जे फॉलो करायला लागतात ते म्हणजे काय? कन्व्हेन्शन्स फॉर युजिंग SI युनिट्स. SI युनिट्स म्हणजे काय? सिस्टम इंटरनॅशनल युनिट्स. जर SI युनिट्स पाहिले, मीटर हे SI युनिट आहे, kg हे SI युनिट आहे, सेकंड हे SI युनिट आहे. तर असे वेगवेगळे युनिट्स आहेत. तर त्यांना जर यूज करायचं आहे ते यूज करण्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत किंवा काहीतरी कन्व्हेन्शन्स आहेत ते पाहायच्यात. फर्स्ट कन्व्हेन्शन पाहिलं काय? युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बल. पेज नंबर 2 वर 1.2.3 हा पॉईंट आहे. या पॉईंटमध्ये फर्स्ट काय कन्व्हेन्शन काय? फर्स्ट यूज ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बल. म्हणजे कुठलीही फिजिकल क्वांटिटी तुम्हाला रिप्रेझेंट करायची आहे तर ती कशापासून रिप्रेझेंट करणार? तुम्ही एका सिम्बलने रिप्रेझेंट करणार. त्याचे युनिट जे आहे ते कशाने रिप्रेझेंट करणार? सिम्बलने रिप्रेझेंट करणार. जर 1 किलो लिहायचं आहे, 1 किलोग्राम लिहायचं आहे तर आपण डायरेक्ट 1 किलोग्राम असं लिहित नाही. आपण काय लिहितो? 1 kg असंही लिहू शकतो. बट आपण रिप्रेझेंट करताना ते कसं करतो? 1 kg. म्हणजे एखादा युनिट ते कशाच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो? आपण सिम्बलच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो kg. G म्हणजे काय असणार आहे? ग्राम. S म्हणजे काय असतो? सेकंड. M म्हणजे काय असतो? मीटर. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं जे युनिट असणार आहे ते आपण एका सिम्बलने रिप्रेझेंट करणार. ठीक आहे. दुसरा पॉईंट काय? फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर इवन इफ इट इज नेम्ड आफ्टर अ पर्सन. म्हणजे जर फोर्स आहे, फोर्सचे युनिट काय असतं? न्यूटन. फोर्सचे युनिट काय? न्यूटन. तर 1 न्यूटन जर लिहायचं आहे तर 1 न्यूटन हे असं न लिहिता 1 न्यूटन हे असं लिहिलं जातं. 1 न्यूटन. फुल नेम ऑफ अ पर्सन किंवा फुल नेम ऑफ अ युनिट हे कशापासून स्टार्ट होणार आहे? स्मॉलर लेटरपासून स्टार्ट होणार आहे. इवन इफ ते सायंटिस्टच्या नावावरून असेल. ठीक आहे. तरी पण ते काय असणार आहे? स्मॉल n असणार आहे किंवा स्मॉल लेटरनेच स्टार्ट होईल. फुल नेम ऑफ अ युनिट. युनिटचा जो फुल नेम आपण लिहिणार आहे, फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ अ स्मॉलर लेटर इवन इफ इट इज नेम आफ्टर अ सायंटिस्ट. एखादा सायंटिस्ट किंवा एखाद्या पर्सनवरून जरी नेम केला असेल तरी तो फुल नेम कशाने पाहिजे? स्मॉलर लेटरने इंडिकेट करायला पाहिजे. ठीक आहे. थर्ड पहा, सिम्बल्स फॉर युनिट्स डू नॉट टेक एनी प्लुरल फॉर्म. म्हणजे एखादं आता इथेच 1 न्यूटन लिहायचं आहे. ठीक आहे. तर त्याला आपण 1 न्यूटन्स लिहू नाही शकत. 1 न्यूटन्स नाही. इट इज ऑलवेज 1 न्यूटन. तो प्लुरल फॉर्म नाही घेणार. प्लुरल म्हणजे काय? एक आणि अनेक. एक आणि अनेक वचन असतं ना. तर अनेक वचनचा फॉर्म नाही घेणार तो. 1 न्यूटन असेल 2 न्यूटनच असणार आहे ते. ठीक आहे. 2 न्यूटनच असणार आहे ते. 2 न्यूटन्स नसणार आहे. 5 न्यूटन्स नसणार आहे. 5 जूल्स नसणार आहे. ते 5 जूल असेल, 5 न्यूटन असेल किंवा 2 न्यूटन असेल, 2 जूल असेल. तर जे युनिट आपण येणार ते कधीच प्लुरल फॉर्म नाही घेणार. ते नेहमी कशा असणार आहे? सिंग्युलर फॉर्ममध्येच असणार आहे. सिंग्युलर म्हणजे एकवचनी फॉर्ममध्येच असेल तो. ठीक आहे. फोर्थ पा, सिम्बल्स फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रेकमेंडेड लेटर. म्हणजे हे जर लिहायचं असेल, सपोज 1 kg लिहायचं तर 1 kg लिहित असताना इथे सिम्बलला काय द्यायचं नाही? फुल स्टॉप द्यायचा नाही. तर 1 kg शुड बी रिटन दिस वे असं लिहिणार नाही. फुल स्टॉप द्यायचा नाही. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे युनिट लिहित असताना त्याच्या एंडिंगला फुल स्टॉप द्यायचा नाही. तर पुढे, द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी इन द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1 रेशो. एकच रेशोमध्ये लिहू शकतो आपण. म्हणजे ॲक्सेलरेशन जर युनिट पाहिलं, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? वेलॉसिटी अपॉन टाईम. ठीक आहे. वेलॉसिटी अपॉन टाईम. तर वेलॉसिटीचे युनिट काय? मीटर पर सेकंड. टाईमचं युनिट सेकंड. मग हे काय झालं? 3 रेशो झालं ना. 2 रेशो झाला. मीटर पर सेकंड आणि पर सेकंड. तर ही मेथड काय? चुकीची. याला काय लिहायचं आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर हे बरोबर आहे. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे एकाच रेशोमध्ये आले पाहिजे. मीटर पर सेकंड नाही लिहू शकत. काय लिहायचं? मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहायचं. ठीक आहे. काय? द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1 रेशो. एका रेशोमध्येच लिहायचं आहे. यूज ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ युनिट्स अँड सिम्बल्स फॉर युनिट्स इज अवॉइडेड वेन फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ 2. एक्झाम्पल, याचंच एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, कॉम्बिनेशन नाही करायचं. एकतर दोन्ही लेटर्समध्ये लिहायचं नाही दोन्ही वर्ड्समध्ये लिहायचं. असं नाही चालणार की इथं मीटर वर्ड्समध्ये लिहिलं आहे आणि सेकंड जे आहे ते असं लिहिलं, असं चालणार नाही. कॉम्बिनेशन नाही करायचं. एकतर दोन्ही वर्ड्समध्ये लिहायचं नाही तर दोन्ही सिम्बल्समध्ये लिहायचं.
ठीक आहे, कॉम्बिनेशन नाही करायचं. ठीक आहे, एकतर दोन्ही वर्ड्समध्ये लिहा किंवा दोन्ही सिम्बल्समध्ये लिहा, हे वर्क करेल. कॉम्बिनेशनमध्ये लिहायचं नाही. अ प्रिफिक्स सिम्बल इज यूज्ड बिफोर द सिम्बल ऑफ अ युनिट. म्हणजे युनिटच्या सिम्बलच्या आधी जर एखादं प्रिफिक्स आलं, प्रिफिक्स म्हणजे आधी लागणारा काहीतरी वर्ड आला. ठीक आहे, जसं काय म्हणू शकतो, हां इथेच हे एक्झाम्पल आहे. सपोज सेकंडचं आहे, मिली सेकंड करायचं आहे. ठीक आहे, सेंटीमीटर आणि मीटर, CM आणि मीटर. तर हे काय आहे, सी म्हणजे काय, प्रिफिक्स लागले काहीतरी अशी गोष्ट जी काहीतरी आधी लागली आहे, प्रिफिक्स सिम्बल लागले. तर प्रिफिक्स सिम्बल लागला तर त्याची व्हॅल्यू काय होणार आहे, बदलणार आहे. जसं 1 मीटर असणार आहे तसं 1 सेंटीमीटर काहीतरी वेगळं असेल, 1 मिलीमीटर काहीतरी वेगळं असेल, 1 मायक्रोमीटर काहीतरी वेगळं असेल. म्हणजे प्रिफिक्स सिम्बल आपण लावू शकतो, पण त्या प्रिफिक्स सिम्बलने काय होतो, मिनिंग बदलतो. मग आता जर असं असेल की 1 मिली सेकंड म्हटलं तर 1 मिली सेकंड म्हणजेच काय तो 10⁻³ मिली म्हणजे 10⁻³ असतो. ठीक आहे, 1 मिली सेकंड 1 mm म्हणजे काय तो 1 मिलीमीटर 1 मिलीमीटर 1 mm म्हणजे काय तो 1 मिलीमीटर. तर मिली म्हणजेच काय असतो 10⁻³ 1 मिलीमीटर हा असतो 10⁻³ मीटर. मिली म्हणजे काय 10⁻³ तसंच जर मायक्रो असेल तर -6 येतं, तसंच जर नॅनो असेल तर काय तो -9 येतो. ठीक आहे, तर प्रिफिक्स सिम्बल जर यूज केला तर त्याच्यानुसार व्हॅल्यूज काय होतात, बदलतात. ठीक आहे, आणि लास्ट काय, स्पेस ऑर हायफन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. म्हणजे 2 युनिट्सचं मल्टिप्लिकेशन सांगायचं आहे. ठीक आहे, आता मला सांगायचं आहे मीटर इंटू मीटर सांगायचं आहे. ठीक आहे, मीटर इंटू मीटर सांगायचं आहे तर मध्ये काय राहिली पाहिजे, स्पेस राहिली पाहिजे. जर स्पेस नाही राहिली तर ते काय होईल, MM होईल, आणि MM म्हणजेच काय असतं, मिलीमीटर असतं. ठीक आहे, एकतर स्पेस इन्क्लूड करा और ज्यावेळी डिव्हिजन असेल त्यावेळी हायफेन इन्क्लूड करा. म्हणजे मीटर अपॉन मीटर असेल तर हायफेन इन्क्लूड करायचं. ठीक आहे, म्हणजे स्पेस इन्क्लूड करा और हायफेन इन्क्लूड करा. का, कारण त्याचा मिनिंग काय होतो, बदलतो. जर मीटर इंटू मीटर आहे तर मध्ये स्पेस इन्क्लूड झाली पाहिजे, म्हणजे मीटर स्क्वेअर होणार आहे नंतर. पण जर स्पेस नाही इन्क्लूड केले तर काय होतं आहे, ते मिलीमीटर होत आहे ना. ठीक आहे, म्हणजे स्पेस और हायफेन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. मीटर पर सेकंड शुड बी रिटन ॲज मीटर आणि सेकंड इनवर्स, और मीटर डॉट